हॅलो, गुड मॉर्निंग. आज नाश्त्याला कडक पाव आणलेला आहे. ॲक्च्युली बाबूला खूप दिवसापासून कडक पाव खायचा होता, तर ते राहूनच जात होतं आणणं. तर आज फायनली कडक पाव मिळालेला आहे आणि त्याला ते कट करून त्याला बटर लावून चहासोबत खायला खूप आवडतो. सो आता त्याचीच मी तयारी करत आहे. कडक पाव खरं तर खायला मला पण प्रचंड आवडतो. म्हणजे लहानपणी तर मला तर वाटतं दररोजच आम्ही चहा आणि कडक पाव खायचो. सकाळी यायचं दारावरती ते पाववाले घेऊन आणि त्याला तर ॲक्च्युली बटर लावलं ना आणि चहासोबत खायला मस्तच वाटतं. हेलो गाइस, प्लेइंग कार्ड्स हो गया. अंदर आपने कार्ड लिया ना, 3 कार्ड्स है. आज रविवार सुट्टीचा वार आहे, मुलांच्या खेळाचा दिवस आहे. तर ते सगळेजण ना सकाळच्या वेळेला कोणाच्या एकाच्या घरी जमतात. तर आज ते आमच्याकडे आलेले आहेत आणि जेव्हा सुट्टी असते आणि सकाळची वेळ असते तेव्हा ते बाहेर नाही खेळत, शक्यतो कोणाच्या तरी घरी खेळतात, म्हणजे उन्हात नाही खेळत. आणि मग आता ते बैठे खेळांमध्ये त्यांच्याकडे भरपूर काय ऑप्शन्स आजकाल आहेत. पत्ते तर आहेतच, प्लस ते उनो आलं आहे, फ्लिप आणि काय ब्लिंक असतं. परत आणखीन त्यांच्याकडे भरपूर असे गेम्स आहेत, प्रत्येकाकडे असे वेगवेगळे गेम्स आहेत, ते सगळे ते खेळत असतात. मराठीचं सगळं लर्न झालं ना. ही वर्कशीट आहे ना, ही सॉल्व करायला. हां, लर्न झाली. मीच टाकायचे राहिले ना. केलंच ना आधी सगळं, आणि आपण ज्या कुकरमध्ये लावतो ना, कुकरमध्ये असं करू शकतो. मग तू कुकरच्या हिशोबाने ते केलंस ना. आणि ते म्हणजे हाफ जे होतं काय म्हणतात खोबरं, हाफ पूर्ण घेतलंस. पातेल्यात करायचं असेल तर म्हणजे 1 किलोच्या हिशोबाने मी तुला सांगते. तेलावर 4 बारीक चिरलेले कांदे, ठीक आहे. कांदे गुलाबी झाले तर त्याच्यावरती 2 चमचे, 2 अख्खा भरून आपला जो मसाला आहे, लाल मसाला, तो घालायचा. तो पुन्हा थोडासा साधारण एक अर्धा मिनिट परतून घ्यायचा मसाला त्याच्यावरती. आणि मग त्याच्यावरती चिकन घालायचं. त्याच्यावरती चिकन घालून ते व्यवस्थित परतून घ्यायचं. आणि मग नंतर त्याच्यामध्ये पाणी ऍड करायचं. चिकनच्या थोडंसं वरती पाणी आलं पाहिजे. आणि मग झाकण द्यायचं आणि त्याला उकळून द्यायचं. 5 मिनिटं तरी ठेवायचं. मग शिजलं पाहिजे, म्हणजे शिजायला ठेवायचं ते असं. आणि मग नंतर थोडं 5 मिनिटांनी काढायचं ते झाकण आणि मग त्याच्यामध्ये वाटण घालायचं. आणि मग जेव्हा तू वाटण घालतोस ना, वाटण घातल्यावरती मग झाकण नसतं ठेवायचं. कळलं? वाटण घातल्यावरती मग ते ओपन मध्ये शेका. मग मीठ घालायचं त्याच्यामध्ये. 1 2 3 4 5 जण हो. कांदा किती? मला 1. तू कांद्याला ते मोड आलाय, त्याचं काय करायचंय का? कांद्याला तू मोड आलाय. अरे तू लसूण नाही घाला, ओव्हर वॉटरिंग झालं या लसणाला. झाड हा लागलं लसूण. तू कोंबत हे झाला. माती ओली असेल तर पाणी घालायची गरज नाही. आपण इथे सूर्यप्रकाश येतो ना, त्यामुळे अंदाज नाही. वरचं माती कडक खाली ओली असते. आज मला सुट्टी नव्हती, सुट्टी होती माझ्या मिस्टरांना. त्याच्यामुळे असं ठरलं होतं की दुपारचं जेवण म्हणजे जे चिकन आहे तर तो बनवणार. याआधी पण त्याने भरपूर वेळा चिकन बनवलं होतं आणि चांगलं व्यवस्थितच बनवलं होतं. पण आज माहीत नाही काय त्याच्याकडून ती गडबड झाली, तर त्याने चिकन बनवताना आधीच खोबरं वगैरे ते वाटण आधीच घातलं होतं आणि पातेल्यात बनवत होता तो. तर मग तो बनवताच मग मी घरी आली आणि मग नंतर मी थोडंसं ते व्यवस्थित केलं.
टाक टाक थोडं. कारण 4 किती 6 कांदे घेतलेस ना. हो. मसाला मला जरा कमी वाटतो. तू आलं लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची घेतली. हो 2 टाकलेले आहे मोठ्या. अच्छा तुला तू असं अच्छा ओके हा तू खोबऱ्यातच केलंस ना वाटण. कोथिंबीर खोबरं लसूण आलं मिरची आणि काय चिकन ऍक्च्युली चांगलं झालंय. हे बघा तुम्ही पाहू शकता कलर पण मस्त आलाय. थोडीशी गडबड झाली होती चिकनची. तर गडबड अशी झाली होती की त्याने ऍक्च्युली वाटण आधीच घातलं जे आपण नंतर घालतो वाटण. पण तरी पण चांगलं झालेलं आहे. काय आहे कलेची छान झालंय. टेस्ट वगैरे पण थोडं मसाला मी त्याच्यामध्ये वाढवला 1 चमचा नंतर. काही वाटण लवकर घातल्यामुळे काही बिघडलं नाही. छानच झालं व्यवस्थित झालंय. 4 बर्नरमध्ये भरून ठेवलंय. त्याच्या 4ही बर्नर मधले बडीशोप याला खायची असते. वर्कशीट चेक केलेली आहे. आता बघ काय चुकलंय काय बरोबर आहे तुझं. डेझर्ट आलेला आहे. एवढूच काय नाही होणार सुशांत. एक पण घे ना. इतनी से कुछ नहीं होता रे. गुळ एवढंच काय असतं एक खरा. आणि हे झाल्यावरती 21 ते 50 अंक आणि अक्षरामध्ये लिहून काढ आणि ती कविता लर्न कर. आलंय वाटतं बारका. हो वाटतं ना आवाज येतोय. जस्ट आलेला दिसतं. बाबूला जायचं होतं गार्डनला पण त्याला म्हटलं नाही चालणार म्हणून. पण आता कुठे त्याला वाटतं थोडं कमी खोकला. मग जरा पूर्णपणे आराम मिळाला त्याच्याशिवाय नाही. तो गेला त्याच्या मित्राच्या घरी. ते टकमक टोक टकमक त्याला 2 दिली ना. मतलब शाही राजे के पुत्र शिवाजी महाराज विस्तृत मी झोपतोय आणि 2 औषधं घेऊन झालेली आहेत. हे जे औषध आहे ना हे फ्रीजमध्ये ठेवायला लागतं म्हणून मग ते थोडंसं नॉर्मल टेम्परेचर येण्यासाठी मी बाहेर ठेवलंय. मग त्याला एक हे दिलं का आता आम्ही लगेच झोप. आपण भेटू आता उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओला लाईक नक्की करा. ह्याचे तरी सिंगल आहेत. माझे तर एकावरती 1 दात होते. 2 दात होते माझे. मग 1 दात इथला 1 दात आणि इथला 1 दात काढला माझा. बरं झालं काढला. आधी तेवढं रक्त पिते आता किती रक्त प्यायला. शपथ. म्हणजे ती ड्रॅक्युलाची दात होती तिला दोन जास्तीचे ते काढले स्कूलमध्ये असताना. बरं झालं आधी स्कूलमध्ये असतानाच काढले. आता ते एवढे ड्रॅक्युला की रक्त पिते. अजून 2 तास किती रक्त प्यायली ती माझा करत. त्याला काही कळलेलं नाहीये ना बाबा. ड्रॅक्युला